मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि महत्त्वाच्या लेवल काय असतील उद्यासाठी. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं किंवा आजच्यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल होत्या त्या काय होत्या. काल आपण हा जो झोन आहे तो मार्क केलेला होता. तुम्ही पाहू शकत असाल तर तो होता 22,220 ते 260च्या आसपास. म्हणजे थोडंफार काल ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आपण काय चर्चा केलेली होती की जर मार्केट थोडंफार फ्लॅट किंवा थोडंफार गॅप अप ओपनिंग होत आहे आणि 220च्या आसपास येत आहे, म्हणजे इथे कुठेतरी ओपन होऊन 220च्या आसपास येते ना, तर आपण काय करणार आहोत, 240 ते 45चा स्टॉप लॉस लावणार आहोत आणि तिथून आपण एक पुढची पोझिशन घेणार आहोत. आणि पण आज झालं काय की गॅप अप थोडं मोठं झालं आणि ओपनिंग जे आहे ते 230च्या आसपास झालं. म्हणून मग आपण काय केलं, हा जो हायेस्ट पॉईंट आहे ना तो पुटसाठी निवडलेला होता. म्हणजे निवडलेलं होतं म्हणण्यापेक्षा निवडायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीचं आपलं डिस्कशन झालं होतं. कारण का बुलिश ट्रेंड जो आहे तो याच्यावरती पाहायला मिळणार होता किंवा जे बाईंग आहेत. आणि मग आपला त्यावेळेस स्टॉप लॉस फक्त हा जो झोन क्रिएट झाला ना काल त्याच्यावरती, म्हणजे अगदी 275च्या आसपास, म्हणजे 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आपला तिथे बनत होता. आणि एक्झॅक्टली तिथेच मार्केटने रेजिस्टन्स घेतला पहिला आणि कंटिन्युअस फॉल. या ज्या 4 कॅन्डल आहेत ना त्यामध्ये खूप चांगले रिटर्न, म्हणजे अगदी तुम्ही 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस जरी लावला असला, हे पाहिला फक्त एक 70-80 पॉईंटचा फॉल जरी वाटत असला ना आत्ता पाहताना की छोटासा फॉल आहे किंवा जास्त मोठा नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का, अशा वेळेस एक 100 पॉईंट आहेत इथपर्यंत विचार केला तरी, परंतु हे पहिले जे 70-80 पॉईंट आहेत ना ते महत्त्वाचे काय आहेत, कारण का आज होते एक्सपायरी निफ्टीमध्ये. आणि एक्सपायरीला जर एवढी कंटिन्युअस मुवमेंट झाली तीही सकाळी 10-10:30च्या अगोदर, तर जे तुमचे ऑप्शन आहेत ना ॲटलिस्ट 2 ते 3 पट होताना पाहायला मिळतात. आणि आम्ही जो या ठिकाणी बाय केलेला होता ना तो 25चा अगदी 89 ते 90 होताना पाहायला मिळाला. रादर तो शेवटी अगदी 305 पर्यंत जाताना पाहायला मिळाला, परंतु सकाळी ही जी मुवमेंट आहे ना ती अगदी फास्ट कॅप्चर करण्यामध्ये यश मिळाले. आता त्याच्यानंतर काय डिस्कशन केलं तर मी कॉल साईटला इंटरेस्टेड नाही आहे सध्या तरी. त्यामुळे जरी अगदी योग्य संधी होती, म्हणजे तुम्ही पाहिलं इथे एक चांगलं डबल बॉटम ज्याला आपण म्हणतो किंवा तुम्ही ट्रिपल बॉटम ही कन्सिडर करू शकता, परफेक्ट. आणि तेही कालचं जे काही क्लोजिंग होतं ना त्याच्या आसपास, म्हणजे 22,150 जी लेवल आहे ना त्याच्या आसपास बनलं होता एक चांगला ब्रेकआउट. त्यानंतर मुवमेंटसुद्धा चांगली झाली, परंतु मी खरं तर इथे कॉलचा विचारसुद्धा केला नाही आणि घेतलाही नाही. मुवमेंट होऊन दिली आणि जो रेजिस्टन्स होता किंवा जे आपलं कॉल साईडचं टार्गेट होतं ना 320, तिथपर्यंत मार्केट जाताना पाहिलं. इथून एक पुटची संधी होती, परंतु मार्केट ज्या पद्धतीने होल्ड करत होतं ना अपेक्षा नव्हती. आता सगळ्यात महत्त्वाचं गेले काही दिवसापासून आपण जे डिस्कस करतोय, कमीत कमी 4 जूनपर्यंत ही व्होलॅटिलिटी सहन करावी लागू शकते तुम्हाला. आता या कॅन्डलच्या पाठीमागचं कारण नक्कीच आपल्या मार्केटची व्होलॅटिलिटी नाही आहे, तर इस्रायल. मी गेले काही दिवसापासून हे सांगतोय, 2-3 दिवसापासून, की इस्रायल एक अशी कंट्री आहे की जी शांत बसू शकत नाही. जर त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचे किंवा त्यांचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे जर तो तुम्ही पाहिलात तर ते शांत बसणार नाही आहेत. आणि दुपारी काय झालं, त्यांच्याकडून एक वक्तव्य आलं. खरं तर ते वक्तव्य जर सुरक्षा मंत्री आहेत किंवा प्राईम मिनिस्टर आहे यांच्याकडून आलं असतं तर अजून सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला मिळाला असता या पद्धतीने. पण ते आलेलं आहे त्यांच्या फायनान्स मिनिस्टरकडून. फक्त त्यांनी थोडक्यात हे सांगितलं, तुम्ही जाऊन चेक करा, बाकी सगळे डिटेल तुम्हाला मिळतील. परंतु त्यांचा जो उद्देश होता ना की आम्ही शांत बसणाऱ्यांपैकी नाही आहेत, आम्ही रिटॅलिएट करूयात. मग त्या एका 5 मिनिटाची कॅन्डल अगदी शार्प कट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे जर तुम्ही इथून विचार केला ना तर जवळजवळ 350 पॉईंट शेवटच्या तास-दीड तासामध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला कट पाहायला मिळाला आहे. मग या कॅन्डलमध्ये काय झालं, कोणतीही कॉलची पोझिशन शिल्लक राहिली नाही आणि मग ज्याला आपण लॉंग अनवाइंडिंग म्हणतो ना एक्सपायरीमुळे ते पाहायला मिळालं. आणि मग महत्त्वाची लेवल जी होती, मी डिटेल काय एक्सप्लेन करतोय कारण का हे वारंवार आता फेस करावं लागणार आहे, म्हणून मी थोडं डिटेल एक्सप्लेन करतोय. तर लेवल जास्त नाही येत आज, लगेच होतील 1-2 मिनिटात, फक्त याच्याकडे लक्ष द्या. आणि मग त्यानंतर काय होतं, 22,080 या लेवलला मार्केटने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. या 2-3 कॅन्डल तर सोडून द्या, पण त्यानंतर एक चांगला सपोर्ट घेण्याचा. आणि जसा हा सपोर्ट ब्रेक झाला ना पुन्हा एक 100 पॉईंटचा फॉल आपल्याला इमिजिएट बेसिसवरती पाहायला मिळालेला आहे. आणि मग शेवटी 22,000चे हे जरी 22,045 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे इथे आलेलं आहे, म्हणजे एक्झॅक्ट 22,000वरती आता क्लोजिंग आलेलं आहे. काल परवा आणि विकली ॲनालिसिस पाहिलं नसेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय की यावेळेस विकली ॲनालिसिस खूप महत्त्वाचं होतं. मला बऱ्याच वेळा कमेंट येतात किंवा कोणी कॉल करतं त्यावेळेस ही गोष्ट सांगते की मी फक्त बाईंग साईडचे ट्रेड इनिशिएट करतो किंवा पॉझिटिव्ह जास्त असतो मार्केटवरती, परंतु या विकली ॲनालिसिसमध्ये असेल किंवा सोमवार, मंगळवार आणि आजचं जे काही कामकाज झालेलं आहे, बुधवारी तर सुट्टी होती, मी प्रत्येक दिवशी पुटमध्येच इंटरेस्टेड होतो. कारण का जसं मार्केटमध्ये सिनेरिओ बनलेलं होतं, मी कालही एक्सप्लेन केलेलं आहे, आपल्याला मार्केटच्या बाजूनी चालायचं आहे. आपण जे ठरवतो ते मार्केटने करण्याची अपेक्षा कधीही धरायची नाही. मार्केटमध्ये जे दिसते तुम्हाला, जे चार्टवरती दिसते, जे प्राईस ॲक्शन सांगते ना त्या पद्धतीने काम करा. नक्कीच 2 वेळेस 10 पैकी तुमचे 2 ते 3 स्टॉप लॉस जाऊ शकतात, परंतु 7 ते 8 ट्रेड आहेत ना ते अगदी परफेक्ट मिळू शकतात. त्यामुळे याचा विचार करण्यापेक्षा याचा विचार करा आणि बाकीच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून जे चार्ट सांगतोय त्या पद्धतीने ट्रेड करायचं आहे. आता काय झालं आहे, 2200 जो काही आपण चॅनल ड्रॉ केलं होतं ना, 2200 ही महत्त्वाची लेवल होती आणि आता त्याच्या खाली आपण क्लोज झालेलो आहोत. पण सायकोलॉजिकली विचार केला तर 22,000 सुद्धा तेवढीच महत्त्वाची लेवल आहे. मग आता उद्या काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचे, मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे किंवा थोडंफार गॅपअप जरी होतं आहे आणि गॅपअप नंतर आपल्याला
हा जो झोन बनलेला आहे म्हणजे 22,150 अगदी सेफ साईड सांगून ठेवतो 22,120 ते 22,150 याच्यावरती जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत बाईंगचा विचार करायचा नाही आहे. रादर आजच्यासारखं जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप होऊन इथे येऊन एखादं बेरिश फॉर्मेशन बनवते आजच्यासारखं इथे शूटिंग स्टार बनली होती शूटिंग स्टार म्हणतोय डोजी बनली होती आणि त्यानंतर एक इव्हिनिंग स्टार बनली पण एवढं मोठं बनण्याची वाट न पाहता कोणतेही बेरिश फॉर्मेशन बनते तर डेफिनेटली आपण इथे पुट घेणार आहोत. स्टॉप लॉस मात्र आता सध्याला कुठेही अपसाईड असू द्यात डाऊनसाईड असू द्यात स्ट्रिक्ट असले पाहिजेत. मग त्यानंतर अगदी 22,060 असेल किंवा 22,000 आणि 21,960 ही लेवलसुद्धा तेवढीच महत्त्वाची कारण का आता जो महत्त्वाचा सपोर्ट येतो काल डिस्कस केलेला आपण तो आहे 21,800च्या आसपास 830 750 हा जो 60-70 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. मार्केट एवढं दूर आलं आहे आणि जर उद्या 960 ब्रेक झालं तर ना डेफिनेटली ही लेवल टेस्ट करायला जाऊ शकतं. आता याच्या पद्धतीने स्ट्रेट प्लॅन करा. मधल्या लेवल मी आत्ता डिस्कस करतच नाही ज्या पद्धतीचा चार्ट बनतो जो फ्लो आहे ना चार्टचा त्याच्यावरतीच काम करा. म्हणजे वरती जर इथे येतोय आपण तर इथे सुद्धा आपल्याला पुटची संधी शोधायची. याच्यावरती जर आपण निघतोय ना तर तुम्ही कॉलच्या पोझिशनमध्ये किंवा कॉलच्या ट्रेडमध्ये बसू शकता. पण इथे सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो क्वांटिटी 50% ठेवा कॉलमध्ये कुठेही. अजून एक संधी होऊ शकते मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप नंतर वरती टेस्ट न करता डायरेक्ट खाली येते. मी पुन्हा एकदा सांगतोय की मधून मार्केट जर गेलं इथून गेलं तर त्याला तेवढं महत्त्व नाही आहे. लेवल टेस्ट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मधून जर इथे येते इथे डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन तर इथे कॉलची पोझिशन घेऊ शकता. पण कॉलमध्ये कुठेही घ्या क्वांटिटी 50%च असल्या पाहिजे. जास्त क्वांटिटी कॉलसाठी वापरायच्या नाही आहेत सध्याला. ज्यावेळेस आपण पुन्हा म्हणजे हा जो हाय बनलेला आहे ना 320 आता त्याच्यावरतीच आपण जे पूर्ण क्वांटिटी आहेत त्याचा विचार करूया. ते लाईव्ह मार्केटमध्ये जर काही झालं तर मी सांगेल. आजही हा स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर केलेला होता. नसेल तर तुम्ही जॉईन करून घ्या. आणि तिथे सध्याला आता पुढचे काही दिवस कंटिन्यू स्टॉक येतील. तुम्हाला काही स्टॉकचं ॲनालिसिस पाहिजे असेल तर त्याची नावं तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. पण इलेक्शनपर्यंत आपण काही स्टॉक फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि याच्या खाली आपल्याला 21,800पर्यंतच्या लेवल पाहायला मिळू शकतात. जर 21,800 ब्रेक झालं तर मात्र एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. ते आपण विकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करूयात. लेवलपेक्षाही चार्ट कसा बनतोय त्यावरती थोडं फोकस करा सध्याला. आता बँक निफ्टीमध्ये कालही सांगितलं होतं की एक मोठा फॉल बाकी आहे आणि तो कॅन्डल आपल्या अपेक्षेप्रमाणे होती 1500 ते 1700 पॉईंटची कॅन्डल बनणं अपेक्षित होतं. पण आज काय झालं ज्या पद्धतीचं ओपनिंग झालं शार्प रिकव्हरी आलेली आहे. म्हणजे रिकव्हरी इन द सेन्स एक शार्प मुवमेंट सकाळी आलेली. त्यानंतर निफ्टीबरोबर हा फॉल झाला परंतु बँक निफ्टी ॲटलिस्ट सस्टेन करत होतं. आता बँक निफ्टीचा जो काही फॉल आहे किंवा अपसाईड आहे ती महत्त्वाची कशावरती अवलंबून आहे. HDFC बँकचा जो काही रिझल्ट आहे तो उद्या इन द सेन्स शनिवारी येणार आहे. आणि आत्ता जर आला असेल तर मी चेक नाही केलेला पण इन्फोसिसचा रिझल्टसुद्धा उद्या खूप मार्केटवरती इम्पॅक्ट करू शकतं. कारण का 22,000 सायकोलॉजिकल लेवल आहे. इन्फोसिसचा रिझल्ट जर खूप चांगला आला तर कदाचित मग आपल्याला उद्या अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळेल. ती सुद्धा तरीही कितीही चांगला आला तरी 22,150 जोपर्यंत ब्रेक होत नाही ॲटलिस्ट 22,120 आपल्याला बाईंग पोझिशनमध्ये जायचं नाही आहे. थोडक्यात मी बँक निफ्टी संपलं की क्रूडचंही एक थोडक्यात ॲनालिसिस सांगून देतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये काय होते. बऱ्याच जणांचा तोही प्रश्न असतो. आता इथून काय झालं पुन्हा 660 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाल्याच्यानंतर शार्प कट. आता या कॅन्डलला खरं तर टेक्निकल कॅन्डल नाही आहे ही. म्हणजे टेक्निकली आयडेंटिफाय करण्यासारखी ही कॅन्डल नाही. नक्कीच हा ट्रँगल बनला होता. तो ट्रँगलचा ब्रेकडाऊन आला आणि कॅन्डल बनली. परंतु ही न्यूज बेसिस कॅन्डल होती. परंतु याच्या खाली कालही सांगितलं होतं 47,400 ते 350 ब्रेक झाले की डेफिनेटली पुटची पोझिशन क्रिएट करायची आहे. आणि मग आपण अगदी 47,200 असेल 47,000 असेल 46,800 इथपर्यंत आपण तयारी ठेवली होती. परंतु 47,800 आपल्याला काही 46,800 येताना पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि उद्या ही लेवल येण्याची शक्यता आहे. म्हणजे जर निफ्टीमध्ये डाऊन साईड पाहायला मिळाली तर बँक निफ्टीसुद्धा तिला फॉलो करू शकते. म्हणून उद्या याच्या खाली 47,000च्या खाली जसं तुम्ही निघणार आहात पुट साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. टार्गेट सांगून ठेवतो 46,800 46,500 राऊंड फिगर 5-50 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. आणि फायनली 46,300पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. आता अपसाईडमध्ये कुठेही नाही आहे लक्षात ठेवा. जरी हा एवढा मोठा म्हणजे जवळजवळ 400 पॉईंटचा झोन दिसत असला किंवा 400 पॉईंटचा एक रेंज दिसत असली ना तरी जोपर्यंत 47,400 निघत नाही बाईंगचा विचारसुद्धा करायचा नाही. खाली 46,800च्या जवळ जर बाईंग भेटते तर तुम्ही नक्कीच करू शकता. किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन आता जरी 131 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग इथं आलेलं आहे. म्हणजे फ्लॅट ओपन होऊन वरती जाताना इथे काही क्वांटिटी 10-20% क्वांटिटी तुम्ही इथे ॲड करू शकता आणि बाकीच्या 47,400च्या वरती ॲड करू शकता. सध्याला थोडं विकनेस आहे. विकनेस इन द सेन्स मार्केटवरती एक आपण काय म्हणू शकतो द्विधा मनस्थिती आहे मार्केटमध्ये. कारण का इस्रायल काय करू शकतं याचा कोणालाही सध्याला अंदाज नाही आहे. त्याच्यामुळे मार्केटवरती एक प्रेशर आहे दोन्हीही बाजूला. सेलिंग आहे कारण का मार्केट आपलं तेजीमध्ये आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या बॅकअप माइंड हे आहे की मार्केट कधीही एक चांगली अपसाईडची रॅली देऊ शकतं. परंतु याची भीतीसुद्धा आहे की जर त्यांचं युद्ध वाढलं तर काय होऊ शकतं. म्हणून मार्केट त्याच रेंजमध्ये पण वोलटाईल होण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आपण तयार राहिलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर इस्रायल इराण वॉर
वाढतंय किंवा त्याची जी काही परिस्थिती दिसते, म्हणजे आज त्यांच्या एका वक्तव्यानंतर ही कॅन्डल पाहिली तर क्रूड वरती का जात नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा, व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्याला बातचीत चालू आहे आणि त्याच्यामुळे क्रूड स्टेबल आहे. पण जर यांचं युद्ध जास्तच वाढलं किंवा अचानकच ड्रोनचा हल्ला झाला पुन्हा एकदा, तर एक शार्प रिकव्हरी किंवा शार्प अपसाईडची कॅन्डल आपल्याला क्रूडमध्ये बनताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तिथे ट्रेड करत असाल आणि त्याच्या आधारे तुम्ही आपल्या मार्केटवरती प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर ते थोडं सावधगिरीने करा. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की मिडल ईस्टमध्ये युद्ध झालं तर क्रूड खूप फास्ट वाढताना पाहायला मिळतं, पण यावेळेस ते पाहायला मिळत नाही आहे. कारण का तो पूर्ण जो चॅप्टर आहे ना, तो इथे डिस्कस करण्यासारखा नाही आहे. तुम्ही एकदा जाऊन चेक करा फक्त. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये चर्चा चालू आहे, तिथे प्रोडक्शन वाढू शकतं आणि त्याच्या आधारे क्रूडच्या प्राइजेस या कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतात. आणि बाकी एक, क्रूडच्या किमती वाढल्याने अमेरिकेमध्ये इन्फ्लेशनचा थोडाफार धोका होऊ शकतो, म्हणून हे सध्याला थोडं मॅनेज करण्याचं चाललेलं आहे, हे लक्षात घ्यायला. म्हणून बरेच जणांचा हा प्रश्न असतो की क्रूड का वाढत नाही आहे किंवा त्याचा मग आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो. इम्पॅक्ट जे काही रिलेशन असतात त्याच पद्धतीने होणार आहे. फक्त क्रूड सध्याला का वाढत नाही आहे त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. बाकी डिटेलमध्ये तुम्ही इतर ठिकाणी जाऊन ते पाहू शकता. तुम्हाला गुगलवरती मिळेल किंवा इतर काही यूट्यूब चॅनल्स असतील जिथे त्याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.